दत्तकृपा कोलिवली विपक्षात जय बजरंग पारिवली एक मोठी मॅच आपल्यास भेटी देते। जशी मॅचला सुरुवात होईल आमचे सहकारी समालोचक मित्र तेजस डोबी व्हॉइस ऑफ वाडा जोडले जातील पहिल्या इनिंग मध्ये। धन्यवाद। चल जाऊयात मॅचच्या दिशेनं। थँक्यू सो मच व्हॉइस ऑफ पीएनजे सुनील पाटील सर। सर्वात आधी नाणेफेक विन झालाय पारिवली संघ आणि निर्णय स्वीकारतायत। क्षेत्ररक्षणाचा अनिकेत लांडले गेले गोलंदाजी ट्रॅकवर पॉवर पेचचे षटक हाताळण्याकरिता इथून मात्र आपण पाहताय गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार। पहिलाच बॉल यावेळेस अपील स्ट्रॉंगली झाली आहे मैदानाच्या आतमध्ये। पंच आमचे शब्द आहेत आणि सध्या तरी जो डिसिजन आहे तो आपण जर का बघितला तर फलंदाज बाद असणार आहे। परतावा लागेल तंबूच्या असल्याला। किती वेटिंगला असतात रे त्याला पाहून झुकतात रे किती वेटिंगला असतात रे त्याला पाहून झुकतात रे भले भले पाहून दादाला सेल्यूट ठोकतात रे भले भले पाहून दादाला सेल्यूट ठोकतात रे भले भले पाहून भाऊसला सेल्यूट ठोकतात रे आपल्या निलेश शेलार भाऊसला सेल्यूट ठोकतात रे। विकेटचं पतन फलंदाज पहिल्याच बॉलवर बाद होताना पाहायला मिळालाय कोलिवली संघाचा। न्यू बॅटर भावेश सध्या तरी दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन होणं थोडंसं धोकादायक ठरू शकतं। प्रेशर क्रिएट होऊ शकतो। बाजूला सारलं जाईल का? पुढचा बॉल यावेळेस सोडवला गेलाय पाठवलं गेलंय बदला पुरा करण्याच्या नादामध्ये याही वेळेस फटका फसलाय आणि इथून मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळालंय। फलंदाज बाद। वातावरण टाईट त्याचं काम लई वाईट असे आले गेले भरपूर असे आले गेले भरपूर नका समजू हो कमजोर न त्याचा विषय जागेवर नका समजू हो कमजोर न त्याचा विषय जागेवर नक्कीच आपण इथून मात्र पाहताय हॅट्रिक एमएलए अर्थातच महेश चौगुले यांच्या अतिशय निकटवर्ती असलेलं व्यक्तिमत्व पारिवली गावचे युवा नेते सागर शेठ भालेराव यांच्याकडून या स्पर्धेकरिता आणि दत्तकृपा कोलिवली आणि अर्थातच पारिवली दोन्ही संघाला इथून मात्र शुभेच्छा पोहोचतात। थँक्यू सो मच युवा नेता पारिवली सन्माननीय सागरजी भालेराव। पुढचा बॉल आहे यावेळेस टेक्निकल स्ट्रोक पॉवरफुल स्ट्रोक चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे हर्षदच्या बॅट मधून चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार 4। आमचा ज्ञान्या भाई स्मृती चषक आहे हो नंबर 1 आमचा ज्ञान्या भाई स्मृती चषक आहे हो नंबर 1 ज्ञान्या भाई स्मृती चषक आहे हो नंबर 1 आमचा ज्ञान्या भाई स्मृती चषक आहे हो नंबर 1। क्या बात आहे चांगले गीत आपण सध्या हर्षदनं सध्या धन्यवाद। तर 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय 4 धावा फलकावर। तिसऱ्या चेंडूवर चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला हर्षच्या बॅट मधून येणार हा चौकार अनिकेत पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला आहे परंतु प्रोटेक्शन आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये। एकच धाव इथे मात्र फलकावर जोडत असताना बॅटर हर्षल
धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 5. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 धावा फलकावर. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 विकेट्स आल्या. त्यानंतर या 2 चेंडूवर 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज अनिकेतने. स्ट्रायकिंगला यावेळेस सलामीवीर आपण पाहतोय ओमकार. पहिल्यांदाच फेस करेल गोलंदाज अनिकेतला. त्यावेळेस चुकी घडली आहे एसटी रक्षकाच्या माध्यमातून आणि चेंडू निघून चाललाय लॉस्ट रिजन मध्ये आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. म्हणजेच मिळतात या 5 धावा. 5 धाब्याने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय जाऊन पोहोचले गेले दुहेरी अंकामध्ये. 10 अंकावर जात असताना यावेळेस बॅटची ज्योती पुन्हा एकदा चुकी घडली आहे एसटी रक्षकाच्या माध्यमातून. अजून एक चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. हाईल चौकार. 4 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचले गेले 14 या अंकावर. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. कमबॅक तर हर्षद पाटील याचकरिता शुभेच्छा आल्यात. चेतन माळी यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. खूप खूप धन्यवाद चेतनजी माळी. तर धावसंख्या आपण पाहतोय फलकावर आहेत 14. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत 14. एकंदरीत पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट्स जरूर मिळवल्या गेल्या. मात्र त्यानंतर चांगली फलंदाजी राहिली आणि त्याचाच परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. 14 धाबा पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. म्हणजे वार पलटवार आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय 14 धावा फलकावर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 14 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचतोय आपण इथून मात्र पाहताय. आणि सध्या तरी पहिल्याच षटकामध्ये मी सातत्याने का म्हणतो कारण दुहेरी अंकामध्ये प्रवेश करणारी ही जर धावसंख्या आहे तर मग कुठेतरी मात्र एक चांगला संकेत देत असताना आणि स्पेशली हर्षलचा जर का आपण विचार केला तर अजूनही मैदानामध्ये एक गुणलेखकाची भूमिका निभावली आहे. म्हणजे कुठला स्ट्रोक कुठे जातो या पद्धतीचं चांगलं ज्ञान कालच्या दिवसामध्ये त्यांनी घेतलंय. काल कुर्ता घालून इथपर्यंत पोहोचले होते उद्घाटन सेरेमनीला. आज ट्रॅक सूट मध्ये पोहोचले गोलंदाज या. पुढचा बॉल आहे यावेळेस दिशा दर्शवण्याचा प्रयत्न आणि वन्स अगेन हर्षलच्या बॅट मधून चेंडू निघून चाललाय. 9+ चौकार. टोटल 5 धावा. बरोबरी करणार नाही बघा आपल्या भाऊ. कदाचित ओव्हरस्टेप पुढचा बॉल यावेळेस यशा उद्ध्वस्त करणारा चेंडू हर्षलला बचावा लागेल तंबूच्या असल्याला. कुठला पण खटला भाऊ बोलाचा विषय मिटला. माग नाही तो कधीच हटला. दोस्ती यारीसाठी नेहमीच झटला. हक्क पहिचान आहे नावाची शान वाढवले गावाची. अरे हक्क पहिचान आहे नावाची शान वाढवले गावाची. अरे कोणी बरोबरी करणार नाही बघा आपल्या भाऊची. अरे कोणी बरोबरी करणार नाही आपल्या भाऊची.
मिडल स्टंप आपल्याला घेऊन जाताना हा चेंडू पाहायला मिळाला. फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय. हर्षल जर का फलंदाज बाद होतोय थोडस धक्का हा डेफिनेटली बसू शकतो असं म्हणाले तर माझी हरकत नाहीये. पुढचा बॉल आहे यावेळेस घुटना टेक और सिक्सर देख या पद्धतीचं चित्र होतं. दोन क्षेत्ररक्षक चेंडू कलेक्ट करायला पोहोचले असताना दिला जातोय चखवा आणि चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार 4 धावा. येतील किती जातील 100 ज्ञानाबाईची येणार नाही सर. हे मनात नव्हता कसला चौकार आपल्याला इथे पाहायला मिळाला. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं 23. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे. निर्धाव स्वरूपात उद्घोषणा होणारा हा चेंडू सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एक नो बॉल सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. फ्री हिट असताना काही कमाल पाहिजे तशी करता आली नाहीये. तो निर्धाव जाताना चेंडू पाहायला मिळाला. त्यानंतर विकेटचं बदल चौकार पुन्हा एकदा निर्धावाने यावेळेला हा चेंडू 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण आणि सध्या तरी एक धाव सिंगल क्षेत्र मात्र अंकित होत असताना धावसंख्या 24-24. आहे क्षेत्ररक्षक दैनाथ. विकेटचं बटन फलंदाज होतोय बाद. अरे साऱ्या गाड्यांचा फेमस नंबर 35-35 यो मानिवलीवाला लय झकास बोलतात प्रेमानं भाऊस. होती कट्टर दोस्ती यांची निलेश भाऊ ज्ञानाबाईची. होती कट्टर दोस्ती यांची निलेश भाऊ ज्ञानाबाईची. अरे कोणी बरोबरी करणार नाही बघा आपल्या भाऊची. कोणी बरोबरी करणार नाही बघा आपल्या भाऊची. कोणी बरोबरी करणार नाही आपल्या निलेश भाऊची. कोणी बरोबरी करणार क्या बात आहे. चांगले गीत सध्या तरी आपण इथं मात्र ऐकताय निलेश भाऊ यांचं. विकेटचं पतन होताना आपण पहिला बघितलं. अंतिम चेंडूवर 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 या अंकावर धावफलक 4/24 या अंकावर सध्या तरी लागत असताना तिसरं षटक महत्वाचं षटक हाताळण्याकरिता बबल्याला इथे मात्र आणले गेले. गोलंदाज बबल्या तयार. पहिलाच बॉल आहे. फक्त दिशा दर्शवली गेली. टेक्निकल स्ट्रोक. यावेळेस कव्हर रिझर्व मध्ये चेंडू निघून जातो बाउंड्रीच्या पलीकडे. सरळ फेकून देत असताना इथून मात्र चौकार. पहिल्याच बॉलवर बबल्याचं स्वागत केले गेले. इथून मात्र चौकारानं गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल आहे. पुन्हा एकदा उडवतायत आमच्या पंचांच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षकाला सोप्पा इथे मात्र कलेक्शन करण्याकरिता संधी होती. झाला नाहीये क्षेत्ररक्षण. चेंडू हाही बाउंड्रीच्या पलीकडे. बॅक टू बॅक 2 चौकार 4. ज्ञानाबाईची पोरं ही सारी समाज सेवा करताना वारी. नावाचा आहे बोलबाला त्यांच्या नावाचा आहे बोलबाला. चला थँक्यू डीजे. टीम अलखिवली आणि टीम करंजवाडे संघ मी बोट टीम कॅप्टन्स विनंती करतोय आपण त्वरित नाणेफेक कक्षामध्ये इथे मात्र यायचा आहे. स्ट्रोक तर चांगला होता. चेंडू सध्या तरी नो मॅच झोन मध्ये लँड होत असताना क्षेत्ररक्षण थोडस कमकुवत. इथे मात्र लूज क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि सिंगल फक्त मी येते. धावसंख्या 33. लगातार 2 चेंडू. पहिल्याच 2 चेंडूमध्ये 2 चौकार पाहायला मिळाले. त्याच्यानंतर सिंगल पाहायला मिळाली. 3 चेंडूचा खेळ सध्या तरी संपुष्टात येताना शेवटच्या अंतिम 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी राहतोय. चला गोलंदाज थोडस घाई करायची.
गोलंदाज तयार. चांगला बॉल अगदी फसवले गेले डावकुरे हाताचा फलंदाज. निसर्गाची देण असलेला फलंदाज असताना थोडीशी दमछाक असते गोलंदाजाने चेंडू डिलिव्हर करत असताना. यावेळेस अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू माझ्या डिलिव्हर होत असताना गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहताय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पायानी क्षेत्ररक्षण. फुटबॉल खेळण्याचा एक चांगला प्रयत्न, क्रिकेटमधून फुटबॉल पर्यंत जाण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळाला. आणि सध्या तरी ते आपण इथे मात्र पाहताय सिंगल मिळतीये. नवसंख्या 34. फार काही मिळणार नाहीये, एकच धाव इथून मात्र मिळतीये. पुढचा बॉल भिरकावून देत आहेत ऑन साईडला आहे क्षेत्ररक्षक दैनात. वेग पाहायला पाहिजे किंवा जेवढा मिळायला हवा होता तेवढा मिळाला नाहीये, म्हणून चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहताय. सिंगल मध्ये षटक संपतं. क्रमांक 3 धावसंख्या 35. आधा ही वारी मानी ते सारी त्याला ही वाडा सिटी. आधा ही वारी चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. यावेळेस फेकून देत आहे चेंडूला बाउंड्रीच्या पलीकडे षटकार. ए मला न बोला लई दिलवाला. त्यामध्ये इथे मात्र षटकार पाहायला मिळालाय. गरज होती या धावसंख्येची आणि धावसंख्या फायटिंग स्कोर या षटकाराच्या बढतीनं इथे मात्र मिळत असताना 41 अंकावर 4 षटकांचा विचार करता 40 अथवा 45 पर्यंतची धावसंख्या एक फायटिंग स्कोर मानली जाती आहे. आणि पुन्हा एकदा प्रेक्षक कक्षाच्या भेटीला चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे बॅक टू सिक्सर. ज्ञान्याबाई चषकताय बघाव न्यारा माने. ज्ञान्याबाई चषकताय बघाव न्यारा माने. ज्ञान्याबाई स्मृती चषक आहे. थँक्यू सो मच. लगातार 2 चेंडू आणि 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओहो, पुढच्याही बॉलवर फटका कन्वर्ट करणं गरजेचं होतं. टप्पा परफेक्टली जर का आपण पकडला असता बॅटरनी, जरा चेंडू कलेक्ट झाला असता तर कदाचित समोरच्या दिशेनं हा फटका कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळाला असता. निर्धा फेकी आहे, डॉट बॉल आहे. चेंडू संपतायत 3. धावसंख्या 47 या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. लगातार 2 चेंडू 2 षटकार आपण पाहिल्या. पण पुढच्या 2 चेंडूंवर जयनं लगातार 2 चेंडू आणि दोन्ही चेंडूने उभं ठेवलं बॅटरला. गोलंदाज तयार. गॅप आहे, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आता मात्र कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीयेत. किती धावा पळून पूर्ण केल्या जातात तर सध्या तरी 2 धावा पळून पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि धावसंख्या 49 या अंकावर. लास्ट टू गो, शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ आहे. चला टीम अलखिवली आणि टीम करंजवाडे टॉस करण्याकरिता पोहोचायचं आहे. सिंगलच मिळेल आणि धावसंख्या सिंगलच्या बढतीनं 50. विजयाकरिता 51 धावसंख्येचं आव्हान ऐकवण्याकरिता आणि टॉस बॉक्स मध्ये जॉईन होते सुनील पाटील सर.
तर आपण पाहतोय निखिलजी पाटील आणि प्रतीकजी पाटील यांचं शुभ आगमन. आपलं सहर्ष स्वागत ज्ञानबाई स्मृती चषक 2025 मध्ये. निखिल पाटील या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय त्यांचं शुभ आगमन. आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. करंजवडे आणि अलखिवली या दोन संघांदरम्यान टॉस केला जाईल. मी बच्चूजी लसणे आणि प्रतीक पाटील यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. निखिल पाटील आपण सुद्धा या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. करंजवडे विपक्षात अलखिवली. तर टॉस केला जातोय. बच्चूजी लसणे, प्रतीकजी पाटील आणि निखिलजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर करंजवाडी टीम कडून कॉल दिला जातोय. कटाचा कॉल. नाण्याची बाजू जय भवानी करंजवाडी टीमच्या बाजूला लागली. मेलिन कॅप्टनला आपण ट्रॉफी देत आहोत. धन्यवाद प्रतीक दादा, निखिल दादा. जय भवानी करंजवाडी टीमने टॉस जिंकलाय. एकंदरीत पाहिलं तर दुपारच्या सत्राला सुरुवात झाली. टॉस जिंकून काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण निवडत असताना आपण पाहिलं तर अलखिवली टीम चांगलं प्रदर्शन राहिलंय. या हंगामामध्ये पाहिलं तर चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग आहे त्यांच्याकडे. तर गोलंदाजी करत असताना किती धावपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 50 मिनिमम. आणि कोणाकोणा अपेक्षा असतील या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली जाईल, चांगली बॅटिंग केली जाईल चेस करत असताना? प्रणित आहे, बरं हर्षल आहे, निलेश आहे. आणि शेवटचा प्रश्न, हे आयोजन नियोजन ज्ञानबाई स्मृती चषक 2025 मध्ये खेळताना तुम्हाला कसं वाटतं? आयोजन तर खूप छान आहे आणि टॉस विनल्यानंतर ट्रॉफी दिल्यानंतर हे पहिल्यांदाच बघतो या टुर्नामेंट. चांगले बाईट्स पाहायला मिळाले की टॉस जिंकल्यानंतर मात्र कॅप्टनला ही ट्रॉफी दिली जाते, सन्मानित केले जाते. त्यानंतर आपण जात आहोत. अलखिवली टीमचा कॅप्टन टॉस हरलाय, बॅटिंग करायचे. मनात काय ठरवलंय, किती धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40+. कोणाकडून अपेक्षा असतील या मॅच मध्ये? चांगली बॅटिंग केली जाईल, त्यानंतर गोलंदाजी केली जाईल. सगळ्यांकडून 100% देण्याचा प्रयत्न करते अशी मी अपेक्षा करतो. शेवटचा प्रश्न, या आयोजन नियोजन कसं वाटतंय? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि खेळायला संधी दिली त्याबद्दल निखिल भाऊंचे धन्यवाद. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकलाय जय भवानी करंजवाडी टीमने. प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय आणि इन्व्हाइट केले बॅटिंग करण्याकरिता अलखिवली टीमला. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. मी निखिलजी पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्माननीय बच्चूजी रसने यांना आपण क्रीडा मंचावरून सन्मानित करायचं. माहिती शुभदार शॉल आणि पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा शाही सन्मान या क्रीडा मंचावर आपण करायचा आहे. थँक्यू सो मच. तर आपण पाहतोय शुभ सन्मान, शाही सन्मान इथे मात्र आपण संपन्न करत आहोत. बच्चूजी लसणे उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण शाही सन्मान इथे संपन्न करत आहोत. निखिलजी पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शॉल आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मान देऊन त्यांचा मान सन्मान, शाही सन्मान इथे मात्र आपण कंप्लीट करत आहोत. खूप खूप धन्यवाद बच्चूजी लसणेजी, आपण उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं खूप खूप धन्यवाद. तर दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. पहिला चेंडू स्वेर राहिला, एक अतिरिक्त भरणा राहिला. पहिली धाव फलकावर जोडली गेली. गोलंदाज समीर पुण्याच्या एकदा. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता परंतु लाईन चुकीची राहिली गोलंदाजाची. अजून एक स्पेअर मारा, अजून एक अतिरिक्त स्वरूपामध्ये धाव फलकावर जोडत असताना आपण पाहतोय.
धावसंख्या 2 या अंकावर जाऊन पोहोचली गेली. अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये आतापर्यंत बॅटच्या साहाय्याने धाव आली नाहीये. मोठे धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 51 धावा कराव्या लागतील विजयाकरिता. जय बजरंग पारिवली टीम समोर हे लक्ष मोठं आहे, परंतु लक्षात घेऊन फलंदाजी करावी लागेल. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. प्रॉपर टायमिंग नव्हतं. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. तर एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. एके धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 3 या अंकावर जाऊन पोहोचले गेले. बॅटच्या साहाय्याने ही पहिली धाव फलकावर जोडली जाते. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज समीर पुणे एकदा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू चांगला राहिलाय. चांगली लाईन पाहायला मिळाली. निर्धाव स्वरूपामध्ये हाताळला गेलाय. धावसंख्या आपण पाहतोय स्थिर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 51 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय टीम जय बजरंग पारिवली. यावेळेस फुलटॉस आहे, परंतु पुरेपूर फायदा उठवता आला नाहीये. त्या पद्धतीनं पाहिलं तर पंचांचा इशारा आलाय बीमरचा. त्यानंतर मात्र चेंडू सरळ निघून गेला होता. सीमा रेषेच्या बाहेर गॅप होता. 2 क्षेत्ररक्षक होते, त्याच्यामधून चेंडू निघून गेला होता. 4 धावेकरिता मिळतात या 5 धाबा. जरी गेला या सोडूनी साऱ्यांच्या बसलाय मनी. जरी गेला या सोडूनी साऱ्यांच्या बसलाय मनी. आमच्या ज्ञान्या बाईचा नाद नाही केला. पुढील चेंडू फ्री हिट असेल, मुभा असेल, बॅटरला संधी असेल या चेंडूवर मोठा फटका खेळण्याची. यावेळेस फुलटॉसला मात्र पाठवलं गेलंय सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. 4 ज्ञानाबाईची पोरं ही सारी समाज सेवा करताना वारी. नावाचा आहे बोलबाला, त्यांच्या नावाचा आहे बोलबाला. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकारच्या बढतीनं धावफलक पुढे जात असताना दुहेरी अंकामध्ये 12 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा. चांगली सुरुवात. यावेळेस एस्टनच्या वरून चेंडू निघून गेलाय निर्धावच्या स्वरूपामध्ये. तर डॉट चेंडू पाहायला मिळाला. त्या पद्धतीनं असं वाटलं होतं की एस्ट्यानं स्पर्श करून गेलाय. तो बेल्स स्ट्रिप झाले नाहीयेत. म्हणजेच कुठलंही पतन, कुठलं विकेट इथे पाहायला मिळाला नाहीये. धावसंख्या 12 या अंकावर स्थिर. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठं लक्ष आहे. परंतु असं म्हटलं जातं डोंगरातून वाहणारी नदी रस्त्यात कुणाला विचारत नाहीये की समुद्र किती दूर आहे. ती आपला रस्ता शोधत असते. त्या पद्धतीने मात्र या बॅटरला इथून मात्र रनांचा रस्ता शोधावा लागेल आणि जे लक्ष आहे ते मात्र लक्ष्यापर्यंत पोहोचावं लागेल. गोलंदाज समीर पुणे एकदा. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. एकंदरीत चौकार आल्यानंतर मात्र 2 चेंडू निर्धाव हाताळले गेलेत. कमबॅक करणं खूप गरजेचं असतं. तो कमबॅक गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. समीर अंतिम चेंडू टाकण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस चुकी घडली आहे एसटी रक्षकाकडून. चेंडू निघून चाललाय. लास्ट ऑफ रिजन मधून हा येतोय चौकार बायच्या स्वरूपामधला. अरे लाला यो साहिल दादा आमचा कुर्स गाववाला. आला आला यो तेजा
धाबा येणं गरजेचं आहे. ते कशाही येऊत मात्र पलकावर जोडल्या जावत. आणि बायच्या स्वरूपात शेवटच्या चेंडूवर 4 धाबा पाहायला मिळाल्या आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा आहेत बिनबाद 16. म्हणजे चांगली सुरुवात तेजस म्हणावी लागेल. ज्या पद्धतीने 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 16 जमवल्या गेल्यात या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. सुरुवात चांगली झाली आहे परंतु सुरुवातीतून मात्र चांगली करावी लागेल गोलंदाजाला. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकात 16 धाबा खर्च केलं समीरनं मात्र कमबॅक करावं लागेल या गोलंदाजाला. दुसरं षटक आपण पाहतोय हर्षद हा गोलंदाज. क्षेत्ररक्षणाची सजावट करत असताना स्वतः गोलंदाज आपण पाहतोय. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहिजे त्या पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण सजवलं जाते आणि स्ट्रायकर गोलंदाज मानला जातो या. तर आपण पाहतो युवा नेता पारिवली सागर शेठ बालेराव यांचं शुभ आगमन. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भिवंडी पश्चिमचे हॅट्रिक आमदार महेश चौगुले यांचे जवळचे साथीदार युवा नेता सागर जी भालेराव यांचं शुभ आगमन. आपलं हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आगळ्या शैलीमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न चेंडू पासून दूर राहिले आणि त्याचाच परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे 16 या अंकावर. चांगली सुरुवात म्हणावी लागेल हर्षद या गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धावात आला गेलाय. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक उभा ठाकलाय. संधी बनली आहे आणि संधीचं सोनं मात्र मैदानाच्या आतमध्ये हा क्षेत्ररक्षक करत असताना विकेटचं होईल पतन. पहिल्या विकेटचं. चर्चा गली गली है उसकी चली आलाया त्याचा फॉर्म. चर्चा गली गली है उसकी चली आलाया त्याचा फॉर्म. अरे या साहिल कुडूस वाल्यानी आता केला या मार्केट जाम. या साहिल कुडूस वाल्यानी आता केला या मार्केट जाम. या साहिल कुडूस वाल्यानी आता केला या मार्केट जाम. या साहिल कुडूस वाल्यानी आता केला या मार्केट जाम. तर विकेटचं पतन झालंय. अनिकेत माघारी परतला गेलाय. मोठा स्ट्रोक यायचा होता परंतु एलिव्हेशन देता आलं नव्हतं. उंची जास्त गाठली गेली आणि तिथे मात्र चांगला झेल कंप्लीट केला गेला डीप मध्ये. न्यू बॅटर आपण पाहतोय भावेश. पहिला चेंडू यावेळेस खेळत असताना भावेश अशपर राहिलेत. निर्धाव चेंडू हाताला गेलाय गोलंदाजीच्या माध्यमातून आणि या षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. कमाल दाखवत असताना आपण पाहतोय हा गोलंदाज. पहिला चेंडू डॉट राहिला. दुसऱ्या चेंडूवर अनिकेतला माघारी परतवलं गेलं आणि तिसरा चेंडू डॉट. आणि अजून एक चेंडू चांगल्या पद्धतीचा राहिलाय म्हणजेच डॉट चेंडू. एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. दुसरा षटक आपण मार्गस्थ आहे ते पाहत आहोत. मी अगोदरच म्हटलं होतं हा गोलंदाज स्ट्रायकर गोलंदाज आहे आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत आहेत हर्षद. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक येत असताना आपण पाहतोय बॅटर क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव्यावर समाधान मानावं लागेल भावेशला. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय 17 या अंकावर. हे दुसरं षटक खूप चांगलं राहिले हर्षदचं. चांगली गोलंदाजी केली. 1 विकेट मिळवत 1च धाव खर्च केली. म्हणजे कमाल दाखवत असताना कमालीची गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये हर्षदला आपण पाहतोय. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक येत असताना क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. एके धावेने धावपलक पुढे जात असताना आपण पाहतोय जाऊन पोहोचलं गेलंय 18 या अंकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये 16 बनवल्या होत्या. समीर अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळालं परंतु हर्षद गोलंदाजी ट्रॅकवर आला. त्याने 2 धावा खर्च करता 1 विकेट मिळवली. धाबा रोखण्याचं काम म्हणजेच फलंदाजांना मोठ्या पटक्यांपासून दूर ठेवण्याचं काम या गोलंदाजांनी केलं. आणि मी अगोदर म्हटलं होतं हा गोलंदाज स्ट्रायकर आहे आणि त्या षटकामध्ये 1 विकेट त्याने मिळवली गेली. अनिकेतला माघारी परतवलं गेलं होतं. न्यू
गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर भावेश. दीप पाटील यांनी जर झेल पकडला गेला झेल पकडला त्याच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक येत असताना आपण पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला. थोडंसं बंबल झालं. बॅकअप दिलं जाते लॉंग ऑफ क्षेत्राच्या माध्यमातून. त्या दरम्यान 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 20-20. गोलंदाज भावेश. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक यायचा होता. लांबी गाठता आला आणि उंची जास्त पाहायला मिळाली. तू घे मी घे यामध्ये चेंडू खाली पडला आणि जीवनदान मिळालं बॅटरला. त्या दरम्यान 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना अक्षू या बॅटरला पाहतोय. धावसंख्या 2च्या बढतीनं पुढे जात असताना 22-22. 51 धावांचा पाठलाग करायचा. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु यश येत नाहीये. यश येण्याकरिता तुम्हाला मेहनत चांगली करावी लागेल. मोठे फटके प्रॉपर कन्वर्ट करावे लागतील. यावेळेस पलटी स्ट्रोक खेळायचा होता परंतु चेंडू पासून दूर राहिले म्हणजेच हा चेंडू डॉट पाहायला मिळालाय. धावसंख्या स्थिर आहे 22. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज भावेश पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे परंतु प्रोटेक्शन आहे. काय घडलंय इथे मात्र चुकी घडली आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर चौकार करिता. दिसाया स्मार्ट डॅशिंग हाय हिरो पेक्षा कमी तो नाही. हिरो पेक्षा कमी तो नाही. हिरो पेक्षा कमी तो नाही. ए दोस्ती यारी तर दादाने नावाज भारी कमावला. चौकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले गेले 26-26. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचं होतं. चेंडू थोडासा खाली राहिला. चेंडू पासून दूर राहिले बॅटर आणि परिणाम निर्धाव चेंडू. अजून आपण विचार केला तर अजून 25 धाव्यांची आवश्यकता आहे. चेंडूंचा विचार केला तर 7-25 असं समीकरण. शेवटचा चेंडू आहे. चेंडूवर मोठा फटका आला तर शेवटच्या षटकामध्ये समीकरण असेल ते थोडं कमी होईल. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळत असताना आपण पाहतोय बॅटर डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1च धावेवर समाधान मानावं लागेल बॅटरला. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 27-27. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय संपन्न झालाय. म्हणजेच 18 मध्ये आतापर्यंत बनवल्या गेल्यात 27 आणि विजयाकरिता आपण इथून विचार केला तर 6 मध्ये 24 धाब्यांची आवश्यकता. म्हणजेच 24 करण्याकरिता तुम्हाला मोठे पटके खेळावे लागतील. मेहनत ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही उतरता तेव्हा तुम्हाला मेहनत करणं हे गरजेचं असतं. तर ही मेहनत मात्र ह्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून केली जाईल का की मात्र अंतिम षटकामध्ये गोलंदाज देवाला आणलं गेलंय त्याच्या विरोधात मात्र फटके खेळले जातील का की देवा मात्र ह्या बॅटरला रोखण्यात यश येईल का. हे बरेच सारे प्रश्न उद्भवले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. 6-24 असं समीकरण. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा होता. चेंडू पासून दूर राहिले बॅटर. निर्धाव चेंडू. हाफ ट्रॅकर चेंडू होता परंतु स्ट्रोक कन्वर्ट करता आला नव्हता बॅटरला. यावेळेस गती कमी केली गेली. अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. तर मात्र 4 चेंडू 24 म्हणजे तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर या
4 चेंडूवर 4 बिग हिट, 4 षटकार खेचावे लागतील. 4 चेंडू 24 असं समीकरण. धाडस करावं लागेल या बॅटरला. धाडस कराल तेव्हा मात्र स्वप्न पूर्ण होईल. हे स्वप्न पूर्ण केलं जाईल का? यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर केले गेले, झेल सुटला. एकच धाव इथे मात्र धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 28-28. आता मात्र 3 चेंडू 23. तर मात्र अव्याका बाहेरचं हे समीकरण औपचारिक बाकी राहिले. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चांगला झेल कंप्लीट केला जातोय. विकेटचं होईल इथे मात्र पतन. भावेश परतेल तंबूच्या आश्रयाला. या साहिल कुडूस वाल्यानी केला या मार्केट जाम. या साहिल कुडूस वाल्यानी आता केला या मार्केट जाम. या साहिल पुरुष वाल्यानी आता केला या मार्केट जाम. या साहिल पुरुष वाल्यानी आता केला या मार्केट जाम. न्यू बॅटर आपण पाहतोय राकेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र राकेश भोईर मैदानात आलाय, थोडासा अगोदर यायला हवा होता. त्यांच्याकडे खूप चांगले स्ट्रोक आहेत आणि आयोजकांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला सूचना येत आहेत की सलामीला यायला हवं होतं. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे परंतु प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत दोन धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या गेलेत. मात्र औपचारिकताच बाकी राहिले. यावेळेस पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा आणि त्या दरम्यान चुकी घडली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. हा जाईल चौकार. 4. संतोष आप्पा हाय ज्याच्या नावाची चर्चा बाय. आमचा संतोष आप्पा हाय. धन्यवाद. धावसंख्या आपण पाहतोय 35. औपचारिकताच बाकी राहिले. एक पाऊल दूर विजयापासून टीम कोलिवली. यावेळेस पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू स्वेर आहे म्हणजेच व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 36. गोलंदाज तयार. यावेळेस निर्धाव चेंडू. विजय साजरा केला जातोय टीम दत्तकृपा कोलिवली. अभिनंदन. तर पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं असेल 50 धाबा. मोठं लक्ष उभारलं गेलं. त्यामध्ये चांगली बॅटिंग राहिली समीरची आणि त्यांना सन्मानित करत आहोत आपण. मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करत आहोत. 13 चेंडू खेळत असताना आपण पाहिलं तर 30 धावा त्याच्या बॅट मधून आल्या होत्या. तो समीर ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.